संतद्वारी कुतरा झालो, प्रेम रसासी सोकलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. नाथ महाराजांचा अभंग आहे. काही लोक म्हणतील आला तर आला एकदम कुत्रा घेऊन आला. अरे काही दुसरं घ्यायचं ना कीर्तनाला, काय किती अभंग आहे तुला हे काय. पण अभंग फार गोड आहे. बऱ्याचदा संतांची भाषा ही आपल्याला व्यावहारिक वाटत नाही. कधी कधी संत रागावलेले दिसतात, कधी त्यांच्या मुखातून उपहासाचं वचन बाहेर येतं. त्रास झाला परमार्थिक साधनेबद्दल की रागावलेली वचन बाहेर येतात. किती सांगो तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी अरे मुढा. ही वचन पाहिले की असं वाटतं शोभता होय नाथ महाराजांनी म्हणावं. अहो पण प्रापंचिक स्नेह असणाऱ्या लोकांची गोड भाषा ऐकल्यापेक्षा संतांच्या शिव्या जरी ऐकल्या तरी आपली दिशा, आपल्या जीवनाची दिशा ही उद्धाराच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या शिव्यांमध्ये सुद्धा एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. अक्षरात जे वचन संतांच्या मुखातून येईल ते रमाकांताच्या भगवंताच्या दिशेनं जाणारं वचन आहे. इकडे लक्ष द्या, कीर्तनात लक्ष द्या जरा. भगवंताच्या दिशेनं जाणारं संतांचं वचन आपल्याला अत्यंत आनंददायी आहे, समाधानाचं आहे. भले ते कधी कधी रागातून आपल्या उद्धाराकरता त्यांच्या मुखातून बाहेर आलेलं असावं, पण संतांच्या वाणीला आपल्या वाणीसारखी मोजता येत नाही. आपल्या वाणीचा वापर आपण सोयीनं करणारी माणसं आहे महाराज. संतांचा वापर हितावरी यावे, ऐशा बोलिलो या भावे, नो हे विनोद उत्तर केले रंजावया चाळ तुकोबारे बोलतात. आम्ही आमच्या वाणीची निर्मिती, आमच्या वाणीचा हा पसारा, हा प्रपंच तुम्हाला बरं वाटावं म्हणून केलेलं नाही, तुमचं भलं व्हावं म्हणून केलेलं आहे. तुम्हाला बरं वाटावं, तुमचं रंजन व्हावं, काही आमचा फायदा व्हावा म्हणून आम्ही ही वाणी वापरलेली नाही. बोलताना जरी संत दिसत असले तरी त्यांच्या मुखातून बोलून घेणारा परमात्मा आहे. हे बेलोरा ग्रामस्थांनी, बसलेल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या साधकांनी, तुमच्या माझ्या सहित प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. अभंग कुत्र्याचा घेतला आणि कुत्रच जास्त त्रास द्यायला लागलं बाबा. जाऊ दे बाबा, तुझं चाललंय आता काय. निळा म्हणे मी बोलता दिसे परी त्याची सत्ता, साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, शिकविता धनी आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हे आमचं दिसायला वचन आहे हो, पण आम्ही काही बोलत नाही. बरं बरं, काय केलं हो महाराज तुम्ही संत दरबारामध्ये जाताना? ती दरबारामध्ये जाण्याची तयारीच नाथ महाराजांनी या अभंगात सांगितलेली. आपल्या देवतेकडे, आपल्या इष्ट आराध्य संतांकडे इको कमी करा आणि आवाज द्या थोडा. जात असतानाची जी तयारी आहे ती तयारी खूप महत्वाची. तुम्ही जिथं जात असाल तिथं तयारीनं गेल्यावर त्रास होत नाही. विद्यार्थी परीक्षेला जातोय, तयारीनं जावं. वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षेच्या दिवस आला, रडावं लागेल ना. ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्याला पेपरला त्रास होत नाही. असं म्हणतात शांततेच्या काळात ज्यानं अधिक घाम गाळला त्याला युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडावं लागत नाही. शांततेच्या काळात प्रचंड मेहनतीनं चिकाटीनं अभ्यास केला पाहिजे. ज्यानं अभ्यास केलाय त्याला निकालाचा धाक नाही, तयारीच नाही. पोलीस भरती चालू आहे, अनेक विद्यार्थी रांगेमध्ये उभे, अधिकारी वर्ग कडेकोट बंदोबस्तामध्ये, सिक्युरिटीमध्ये पोलीस भरतीची प्रॅक्टिस घेताय, ग्राउंडचा रिपोर्ट काढताय.
प्रत्येक पोरग येते आणि ग्राउंडची परीक्षा देते. इतक्या गर्दीत एकानं जाऊन त्या साहेबाजवळ सरांजवळ मुंडकं काढलं जागा करत करत. ते साहेब म्हटलं का रे लांब उडी? तो म्हणे नाही. उंच उडी नाही. बाला फेक नाही. थाळी फेक नाही. मग तू आला का आले इकडे? तो म्हणे मी तुम्हाला हे सांगायला आलो की मा भरोशावर राहायचा नका बरं, यातलेच घ्या. अरे तयारी उरला करून उभे आहेत ना पोरं. तुझी काय तयारी आहे? गावात भांडणं करणाऱ्याकडून, गावात खुरमस्तीनं गावातलं वातावरण बिघडवणाऱ्या करून कधी देशसेवेच्या युद्धाची तयारी होऊ शकत नाही महाराज. त्याला रक्तच तितकं जमदार लागतं, ताकदीचं लागतं. जे पोरं गावात दारूवा पिऊन धिंगाणा करताय त्यांच्याकडून काय देश सेवा होईल? अरे देश सेवा घडायला 2010 मधलं एक पोरगा आपल्या गावातलं शहीद झालं ना. या बेलोऱ्याचं नाव इतिहासात कोरलं ना ते शहीद झालेल्या बालाने, त्या मुलाने दाखवून दिलं. हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का, और उससे भी प्यारा है तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोळी होती त्याच्या जगण्यात. सुवर्ण पानावर नाव लिहिलं गेलं. फक्त आमच्या सारख्याला शोकांतिका वाटते. गावात आल्यानंतर आम्ही मध्ये येऊन गेलो तेव्हाही मला आज त्या आठवतंय की तो मुलगा त्या कुटुंबातून शहीद झाला बेलोऱ्याचा, पण अजून त्याचं स्मारक काही बेलोऱ्यात झालं नाही. मनावर घेतलं तर बेलोरेकर सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी कामाला चालू करू शकतात. इतकं ताकदीचं गाव आहे, इतकं ताकद आहे या पोरांमध्ये. ही बजरंग दलाची सामान्य पोरं नाही महाराज. ही सिंहाची पेला आहे, मर्दाची पोरं आहे ती. देशसेवेबद्दलचा, धर्माबद्दलचा काय वसा त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या पदरात घातला त्यांना विचारा जाऊन. या गावकऱ्यांना फार सांगावं लागणार नाही मला. अगदी शितावून भाताची परीक्षा करणारं गाव आहे. ठरवलं तर तुम्ही काही साध्य करू शकता. माझी इच्छा आहे येणाऱ्या काही काळात आपण ते कार्य पूर्ण केलं पाहिजे. ठराव करा, मीटिंग घ्या, बसा. देशसेवेच्या वीर पुरुषांच्या यादीमध्ये बेलोरा हे नाव कोरण्याचं भाग्य ज्या पोरानं तुम्हाला दिलं त्याचं स्मारक उभं करण्याकरता जात पात धर्म पंथ आणि स्वतःतले मतभेद बाजूला सारा, एकत्रित या आणि एकदाच राहिलेलं काम पूर्ण करा. का? अरे ती तयारी होती लढण्याची. ज्या लोकांची लढण्याची तयारी आहे त्यांना निकालाचा त्रास होत नाही. बाबू निकाल आहे का रे आज? हो आई निकाल आहे आज. एक मी आहे ना आज. अरे बाबा आज तुझ्या पप्पालाही सुट्टी आहे, आम्ही येतो तुझ्या शाळेत. कशाले? निकाल तुझा? हां मी येतो घरी घेऊन निकाल, तुम्ही नका येऊ. नाही नाही आम्ही येणार. तो म्हणे मेलो गळ्या, आता आपण शाळेत काय दिवे लावले हे आपल्यालाच माहीत आहे. आणि दोघंही सोबत येतो म्हणता. तो त्याच्या मित्राकडे गेला आणि म्हटलं श्याम्या लवकर जाय आणि आपला रिझल्ट पाय. मला विश्वास आहे म्हणे गड्या मी 1-2 विषय घेईल जायलाच अशी. पण हे दोघंही जण येतो म्हणता शाळेत, म्हणजे गंमत ताप आहे आता. हा तू जाईन तिकून येताना मला सांग जरा आपला निकाल काय म्हणते. नाही तर हे धब मारते ना आपल्या शाळेतल्या पोरं अपमान होईल. बर बर बर. तो याचाच मित्र गेला पुढे निकाल पाहिला. तिकडून निकाल घेऊन हातात आला. राम आई वडिलांसोबत आणि श्यामच्या हातात रिझल्ट. राम्या श्याम्याला म्हणतो अरे पण तो म्हणे सांगू कसा तुला. तो त्याला बोट दाखवतो. जय हरी रामकृष्ण हरी. मी एक जर विषय गेलेलो असेल तर जय हरी म्हण, 2 विषय गेलेलो असेल तर रामकृष्ण हरी म्हण. तो म्हणे पुंडलिक वरदा. तेव्हा याच्या लक्षात आलं एक बी विषय गेला सुटला नाही आपला. अरे तयारीच नाही मित्रा. आनंदाला तयारी लागते. एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ज्यानं ठरवलेलं आहे, ध्येय आणि उद्दिष्ट ज्यानं आयुष्याचं ठरवलेलं आहे, त्याला तिथपर्यंत पोहोचायला तयारी करावी लागते. तयारी करणं किती कठीण काम आहे सांगू. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती. नावी दादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकी भगवंताकडे जाण्याची, संतांकडे जाण्याची तयारी कठीण आहे. विठ्ठल पुंडलिक वरदा.
कशी केली हो महाराज? संतद्वारी कुत्रा झालो, आम्ही संत दरबारामध्ये सदर कुत्र्याचं निवडलं. वा वा महाराज, खर तर तुमच्या देहाबद्दलच्या वर्णनाचे प्रमाण वाचले, श्रुती मातेकडे बघितलं की तुमचं प्रमाण, तुमचं वचन आम्हाला पटत नाही महाराज. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माणसाला क्रांती अपेक्षित आहे जीवनात, पण ऊर्ध्वगामी बदल व्हावा प्रत्येकाला वाटतं, पण ऊर्ध्वगामी. क्रांती या शब्दाचा अर्थ आहे बदल. आमच्या पोरानं खूप क्रांती केली. काय केलं? भर रोडची 5 एकर जमीन विकली परवा. वा वा, लयच क्रांतिकारी पोरग आहे हो तुमचं. हा बदलच आहे, क्रांतीच आहे, पण ऊर्ध्वगामी नाही. अहो काय त्या रामभाऊच्या पोरानं क्रांती केली राव. का हो काय केलं? अरे इतका अभ्यास केला आणि ते पोरग नायब तहसीलदार झालो. वा वा वा, याला क्रांती म्हणतात. पण ऊर्ध्वगामी जाणारी क्रांती आहे, आयुष्य बदलवणारी क्रांती आहे. तुम्ही पुढे जाण्याऐवजी मागे येताय महाराज. श्रुती माता असं सांगते, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. तुम्हाला मला जे शरीर मिळालं, हेच शरीर भगवंतापर्यंत जाऊ शकतं, इतकं सुंदर आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साध्य होय साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय गेले, अग्ने हे परब्रह्म, परब्रह्म, परब्रह्म. याच शरीराने शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म साधता येतं हे तुम्हीच सांगावं, आणि तुम्ही म्हणावं संतद्वारी कुत्रा झालो. का म्हणताय महाराज? तुमचं कुळ ब्राह्मणाचं 12.5 एकर जमीनदार तुम्ही. अख्ख्या राज्यात विश्वात तुमच्या श्रीमंतीची ख्याती. वडिलो पारजीत पांडुरंगानं तुमच्या घरी देवानं पाणी भरावं, श्रीखंड्या म्हणून हिशोबाला बसावं, इतकं वैभव तुम्हाला प्राप्त असून तुम्ही म्हणता संतद्वारी कुत्रा झालो. बरं नाही वाटत महाराज. कुत्रा होणं काही पुरुषार्थ आहे हो. उलट तुम्हीच म्हटलं ना, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ, श्वाना परिगती झाली अवघे करीती हाळ हाळ. हाळ 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 कोणाला हवी? हाळ हाळ. आणि तुम्ही हाळहाळीपर्यंत जात आहे. तुम्ही कुत्राच का झालात? महाराज म्हटले त्याची काही कारण आहे. शास्त्रामध्ये आपल्याला ती कारणं पाहायला मिळतात. नाथ महाराजांच्या वचनाला ती कारणं लावायची. का कुत्रा झालो? बहुआशी स्वल्प संतुष्ट, सुनिद्रो लघु चेतना, स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा. काय आहे हो त्या कुत्र्याकडं? कुत्र्याकडं असलेलं वैभव बेलोरेकर शास्त्र सांगतंय. बहुआशी स्वल्प संतुष्टा. कुत्र्याला खूप मिळावं ही अपेक्षा आहे. खूप मिळण्याच्या नादात आतलं बाहेर टाकावं लागलं तरी चालेल, पण मला मिळत राहावं ही ज्याची अपेक्षा आहे त्याला कुत्रा म्हणतात. खूप मिळावं. पण एकदा असं झालं, ज्या मालकीनीनं त्याला पाळलंय, ज्यानं कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधलेला आहे, ते गावाला गेले. घरात कोणी नाही. आता भूक लागली. आता दुपारी भुक्याला काहीतरी पाहिजे. शेजारणीच्या दारात जाऊन ते कुत्र शेपटी हलवायला लागलं. तिनं पाहिलं, अरे याची मालकीन घरी नाही आज, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. ती आत गेली आणि तिनं दुरडी आणली उचलून. खूप चपात्या त्यात. कुत्र्यानं त्या चपात्या पाहिल्या. त्याला असं वाटत होतं या सगळ्या चपात्या मला हिनं घातल्या पाहिजे. दिल्या नाही. तिनं सगळ्यात खालची चपाती काढली, त्या चपातीतली कोरभर चपाती तोडली आणि कुत्र्या पुढे फेकली. ती चटकन कुत्र्यानं चपाती उचलली, खायला लागली. खाऊन तृप्त झाला. ती बाई आत गेली, दुरडी ठेवून दिली. त्याला समजलं हे काय आपल्याला चपाती आता पुन्हा वाढत नाही. त्यानं ती चपाती खाल्ली. मला साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला बेलोरेकर. ती चपाती खाल्ल्यानंतर चालू आहे बिकॉज कशाला? कोणाचं आहे? आपलं आहे का?
बर बर. विठ्ठल विठ्ठल. ते चपाती खाल्ली शेजारणीच्या घरची. मला साधं विचारायचंय तुम्हाला, कुत्र कोणाच्या दारात बसलो? जिनं हातात चतकोर चपाती घातली तिच्या, की जिनं कुत्रा म्हणून वैभव संपन्नता आयुष्यात जगण्याकरता हे कोणाचं तरी पाळलेलं कुत्र आहे नावा रूपाला जिनं आणलं तिच्या दारात जाऊन बसेल, का हिनं चपाती घातली हिच्या दारात बसेल? बोला बोला. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाच्या दारात बसेल ते? जिनं चपाती घातली तिच्या, का पाळलंय तिच्या? पाळलंय तिच्या. 100% फायनल लॉक केज आहे. तुम्ही तुमच्या विश्वासावर उत्तरावर ठाम आहे आणि तेच खरं आहे. ताजे ताजे उपकार ज्याच्या स्मरणात राहतात त्याला कुत्र म्हणत नाही. केलेल्या उपकाराची जाणीव जी ठेवतात ती जात कुत्रेची. कुत्र विसरत नाही महाराज. ते चतकोर चपाती खाल्ली आणि मालकिनीच्या दारात येऊन बसलं, त्याच घरात राखण करायला पायरीवर बसलं. का मला तिनं खाऊ घातलंय, लहानाचं मोठं केलंय, हा विचार करणारी जात आता जगातली जवळजवळ संपत चालली. 20 तारखेला मतदान असलं तर माणसं 19 तारखेपर्यंत सोबत राहता आणि 20 तारखेला गावाला निघून जाता. 23 तारखेला ज्याच्या बाजूनं निकाल लागला लोक त्याच्या मिरवणुकीत नाचून म्हणता आपल्या कष्टाचं चीज झालं बुवा. म्हणजे आता यानं नेमके कष्ट केले कोणते बुवा? 5 वर्ष ज्यानं आपलं काम केलं त्याला मतदान करावं, की मतदानाच्या अगोदरच्या दिवशी ज्यानं पॉकेटात 500 रुपयाची नोट घालून दिली त्याला मतदान करावं? हे मतदान करणाऱ्यावर डिपेंड आहे. 500 रुपयाच्या नोटीला भुलून माणसं आपलं मत विकायला लागले. पण उपवाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण मी माझं इमान विकणार नाही. ही जात कुत्र्याचीच आहे महाराज. इमानाच्या साठी कुत्र शेपूट हालवी, पण बेईमानासाठी मान माणूस डोल. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, माणूस माणूस मतलबी रे माणूस. इमानदारीसाठी जे मान हलवत, इमानाच्या साठी मालक पालकीचे शेपट्या हलवतं त्याचं नाव कुत्र आहे, आणि बेईमानासाठी जे मान डोलवतं त्याचं नाव माणूस आहे. परत आहे का गोड आहे? इमानाच्या साठी कुत्र शेपूट हालवी, पण बेईमानासाठी मान माणूस डोलवी. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस. म्हणून चोरी माणसं करतात, कुत्रे चोरी पकडतात. इमानदार आहे. चला, बहुआशी स्वल्प संतुष्टा. नाथ महाराज म्हटले थोडं खाल्लं आणि इमान दाखवलं, त्याचा तो स्वभाव, त्याचा तो गुण मला भावला. नाथ महाराज म्हटले मला आवडलं ते. इथं माणसामध्ये ते दिसायला तयार नाही, त्यात दिसलं. मी सलाम केला त्याच्या त्या गुणाला. पुढचे 2 गुण कुत्र्याचे खूप चांगले. सुनिद्रो लघुचेतना. कुत्र्याची झोप खूप चांगली. कीर्तनात बसलेल्या विद्यार्थी दशेमध्ये जगणाऱ्या मुलानं कुत्र्यासारखं झोपलं पाहिजे. कीर्तनात बसलेल्या तरुण मुलींना, माझ्या भगिनींना प्रार्थना आहे, बहिणी हो, जोपर्यंत एखादं पद, एखादा सन्मान, एखादी डिग्री, एखादी छोटी मोठी चांगली नोकरीची ऑफर तुमच्या पदरात परमेश्वर घालत नाही तुमच्या अभ्यासाच्या ताकदीवर, तोपर्यंत सुनिद्रो. तुम्हाला विद्यार्थी दशेत कुत्र्यासारख्या झोपेची आवश्यकता आहे. झोप आपल्याला डिस्टर्ब करणारी पाहिजे, त्रास देणारी झोप पाहिजे. 2 वाजेला तरी आपल्याला नाटाचं एखादं चरण आठवलं नाही स्वप्नात
तरी भजनी मालिका 2 वाजेला शिक्षण संस्थेत उघडण्याची दानत तयारी जिद्द ज्याच्या अंतःकरणामध्ये, अज्ञान कबूल करण्याची वृत्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये, भगवंत एक दिवस त्याला विद्वान केल्याशिवाय राहत नाही. पण अभ्यासाची भूक तीव्रतेची लागते. अरे 4-4 वाजेला अंगातलं बनेन घामानं ओलं चिंब होतं, तेव्हा मृदंग साधना कृपा करते, तेव्हा तो मृदंग आपल्यावर कृपा करतो. इंद्राणीच्या घाटावर तुम्ही पहा, आळंदी विश्वात असं क्षेत्र आहे जिथं मृदंग वाजत नाही अशी वेळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अशी वेळ नाही. 2 वाजेला मृदंग वाजतो घाटावर. रात्रभर 10ला आलेले पोरं 2ला घरी जातात आणि 2ला आलेले पोरं पहाटे घरी जातात. मृदंग बंद नाही होत घाटावरचा. असं बनेन पिळावं लागतं. जिद्द आहे ती. ही काय जिद्द आहे? ज्यांनी पुष्पा टोप आला तिचे खांदे अजून नीट नाही होऊन राहिले, खांदा वरीच आहे. अरे किती कोरे निवून राहिला त्याला, आता वाकन ना तो. नाही झोकेगा नाही साला, हानतीन लोक. झोकेगा नाही साला, त्याचं जमून गेलं लाल चंदनात, तू लाल होईन. इतकं सोपं आहे का ते? सुनिद्रो कुत्र्यासारखा झोप. तडप लागू दे तुला भुकेची. कष्टाने मी काय करू शकतो, माझा व्यवसाय, माझा व्यापार. अरे बेलोरातली सगळी पोरं कामाला लागली, मी रिकाम आहे. नाही, काम केलं पाहिजे गड्या. 500 रुपये का होईना संध्याकाळपर्यंत मिळाली पाहिजे. आता ओझ बनायचं नाही गड्या घराला. आपला बाप सकाळी 6ला उठतो आणि आपण 8ला उठतो. शेणाचं टोपलं 75 वर्षाच्या बापाच्या डोक्यावर आहे. जग काय म्हणत असेल आपल्याला? 75 वर्षाचा माणसाचा 30 वर्षाचा पोरगा 8ला उठतो. काय वाटत असेल आपल्या बापाला? अरे विराट कोहलीनं 22.5 फुटाचं अंतर पडून गेल्यावर आपण रात्रभर टाळ्या वाजवतो. या बांधावरून त्या बांधापर्यंत आपल्या बापानं 60 वर्ष रन काढले. आपल्याला कधी टाळी सुद्धा वाजवी वाटली नाही. हे जग आपल्याला शेण घालेल ना तोंडात. काय म्हणेल हे जग आपल्याला? एक आवाज दिल्यावर 4 पायाचा बैल तिकडच्या बांधावरून आपल्या म्हाताऱ्याकडं, आपल्या कष्टकरी बापाकडं पळत येतं. 4 पायाच्या बैलाला, आपल्या बापाचा खिल्लार बैलाला एक आवाज करतो. अरे गावरान बैल तिकडच्या बांधावरून बापाकडे पळत येतो. लेखा 4 पायाच्या बैलाला आपला बाप कळाला, पण आपला बाप आपल्याला 4 आवाज देतो. त्यावेळेला आपल्याला एकदाही ओ द्यावा वाटत नाही. हे जग काय म्हणेल आपल्याला? काय बापाच्या इस्टेटीवरच जगायचं? फुकटात बापाची इस्टेट कमाई करायची? विठ्ठल विठ्ठल आपण जावं त्या दिशेला. आपल्याकडे जिद्द नाही, चिकाटी नाही, मेहनत नाही. सुनिद्रो विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला सुनिद्रो ही झोप लागेल. लघुचेतना हा त्याच्याकडे आहे. ती काय हो त्याच्याकडं? सुनिद्रो लघुचेतना हा. कुत्र्याला झोपलेलं पाहिलं की मेलेलं दिसतं. पण गाडीचं स्टँड जरी काढलं तरी ते पाहतं गाडीवर माझा मालकच बसलेला आहे की नाही. इतकी तळप आहे त्याच्यात. त्याची झोप नाही तर आपली झोप. या भिंतीला झोपल्यावर माणसं दरवाजात उठतं सकाळी. झोप. एकानं तर लात मारली मला झोपेत. लात. त्याला म्हटलं का हो? अरे लात मारली. तो म्हणे लात नाही, मी किक मारली गाडीला. म्हटलं बरं झालं तुम्ही गाडीला नुसती किकच मारली, चक्कर बी करायच्या तयारीनं आली नाही हो. आपली झोप नाही. विद्यार्थी दशेतली झोप ही सुनिद्रो लघुचेतना हा. पुढे बोलतात शास्त्रकार, स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा. काय होत्या कुत्र्याकडं? कुत्र्याचे 2 गुण फार सुंदर आहे शेवटचे. स्वामी भक्तश्च शूरश्च. तो आपल्या स्वामीचा भक्तही आहे आणि आपल्या स्वामीचा शूरही आहे. आपलं तान्ह पोरग 2-3 वर्षाचं ज्या वेळेला कुत्र्याच्या जबड्यात हात घालतं त्यावेळेला ते हात चाटायला लागतं. महाराज चाटायला लागतं हात. पण ज्या वेळेला गेट वरून आपल्या कोणीतरी चढण्याचा प्रयत्न करतं त्या कुत्र्याचं लक्ष जातं. हात चाटणारा जबडा तोच आहे. हात चाटणारी जीभ ती आहे. आणि जीभ चाटताना दात न लागू देता त्या बाळावर प्रेम करणारे दात तेच आहे.
पण 10 वाजेला चोर चढतोय गेटवर असं कळता बरोबर त्याच्या नरडीचा घोट घ्यायला जो तयार होतो ना, ती जात कुत्र्याची आहे. स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणा, हे गुण आहे 6 त्या कुत्र्यामध्ये. त्याचं जीवन गुणानं शोभायमान आहे. जसं नारी लज्जया साधुश्च शमया धेनु शृंगेन सरक कमलेन कमलं भृंगेन नृपो विमलेन नरो गुणेन क्षोभते च भुवी. कोण कोण कशानं शोभून दिसतं वर्णन आहे. नारी लज्जया, स्त्री शोभून दिसते कशानं? आपल्या लाजेनं. खूप दिसायला सुंदर आहे बाई, खूप माऊलीला देवानं सौंदर्य दिलं, पण लाजतच नाही. अरे दिसायला सुंदर तर वेश्याही आहे, म्हणून काय जगात सन्मान आहे का तिला? तिला लाज सोडावी लागली बिचारीला तिच्या पोटा करता. लाज धर्म आहे स्त्रीचा. नारी लज्जया, ती आपल्या लाजेनं मोठी झालेली आहे आणि तिच्याकडेच आहे ती. तुम्ही आज पहा घरात लाज हा धर्म स्त्रियांकडे आहे, आपल्या मुलींकडे. तुम्ही 20 रुपये तुमच्या पोराकडे द्या आणि त्याला सांगा दुकानातून साखर आण द्या, आणि त्याला सांग पाहुणे बसले जर गपचुपान, तो 20 रुपये घेऊन जातो, साखर आणतो. जिथं पाहुणे बसले तिथंच बापाला म्हणतो बाबा. बाप खाली पाहतो, त्याला माहिती आहे आपलाच पराक्रम आहे, आता तो साखर दाखवेल, नाही तर काय करेल आपल्याला. तेच 20 रुपये तुम्ही घरातल्या चिमुकलीकडे द्या, पोरीकडे द्या, आणि तिला सांग बाई साखर आण. गपचूप आणा असं सुद्धा सांगू नका. ते 20 रुपये घेऊन दुकानात जाईल, साखर घेईल आणि साखर दुपट्ट्याखाली आपल्या ओढणीखाली झाकेल. पाहुण्यांजवळून साखर न दिसू देता सरळ किचनमध्ये जाऊनच ते दुपट्टा काढून आपल्या आईच्या हातात साखर देईल. का? तिला लाज आहे बापाची, तिला इज्जत आहे बापाच्या संरक्षणाची. आपण सुरक्षितता ठेवली पाहिजे, बापाच्या इज्जतीचा आदर सन्मान आपण राखला पाहिजे. आपलं हे प्रपंचाचं राडगाळग, ही सायकल जी चालली आहे ना प्रपंचाची, ते केवळ यांच्या आधारावर आहे, केवळ यांच्या. मी तर म्हणतो त्या सायकलची वाटप करायची झाली तर मागचं चाक महिलांना द्या, पुढचं चाक आपण घ्या. जसं सायकल पुढचं चाक काही करत नाही, फक्त चालत राहतं मागच्याच्या आधार. त्याचे काही काही माणसं आहे जगात. कुलूप कुठे सायकलला? माग. स्टँड माग. कॅरी माग. शीट माग. चेन व्हील कोण्या चाकाला आहे? मागच्या. सगळंच माग. घंटी आहे पुढं, ट्रिंग 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 ट्रिंग, बस भाऊ मला दुसरं काय. बरं ब्रेक माग, पर आपला ब्रेक दाबून पहा कधीतरी पुढचा. तोंडात दात जर राहिला सायकल चालवणाऱ्या तर आपलं नाव बदलून ठेवजा तुम्ही. आपलं धड काय? नारी लज्जया, लाज आहे हो, किती लज्जे ना. आणि ती असली पाहिजे. चला, पायाचा चालण्याचा आवाज सुद्धा येत नाही हो काही काही घरात, इतकी नम्रता बिचारी. सगळ्याच नसतात म्हणा अशा. आता काही काहींचं चालणं पाहिलं की असं वाटते पोकलँड गेला आपल्या गल्लीतून. मग कोणीतरी सांगतं पोकलँड नाही हो, ते हे अमुक अमुक असं का. जाऊ दे आता काय. मनुष्य गुणानं शोभून दिसतो, तसं कुत्रा हे जीवन हा दर्जा फार हिनवण्याचा असं तुम्ही समजू नका. त्याच्या गुणानं तो विभूषित आहे. आणि विभूषित असलेलं सदर आम्ही संत दरबारामध्ये, विश्वमौली ज्ञानोबा यांच्या दरबारात, चित्कला मुक्ताबाईच्या दरबारात जाताना निवडलं. महाराज तुम्ही त्या सदरात गेल्यानंतर तुम्हाला काय मिळालं? जे मिळालं त्याचं वर्णनच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच्या संत
संतद्वारे कुत्रा झालो. काय केलं तुम्ही? आम्ही कुत्र्याचा सदर निवडलं आणि संत दरबार गाठला. त्या दारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय मिळालं असं जर विचाराल तर बेलोरावासियांनो, प्रेमरसासे सोकलो. आम्हाला इतकं प्रेम मिळालं, इतकं प्रेम मिळालं की त्या प्रेमानं आम्हाला सोकायला झालं, इतकं प्रेम मिळालं. एवढं प्रेम तुम्हाला मिळवायचं असेल, मला मिळवायचं असेल तर ते केवळ संतांच्याच दरबारात, एवढं लक्षात ठेवा. अन्यत्र ते कुठे मिळत नाही. प्रेमाचा शोध घ्यायचा आहे ना, आदमापूर गाठा. प्रेम भांडार भरलेले प्रेमानं. आळंदी गाठा, भांडार भरलेले प्रेमाचा सागर ज्ञानोबर आहे. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. काय करतील हो ते प्रेमाचा सागर असलेले? गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निजधन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोधन आठवी, कायाकाशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रकुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले. त्यांनी आम्हाला दिलं. कालच झाला ना अनुग्रह दिवस. काल प्रत्येक कीर्तनकारानं महाराष्ट्रात भंग घेतला. कोणता? सत्यगुरु राये कृपा मज केली, सत्यगुरु राय कृपा मज केली, सत्यगुरु राये कृपा मज केली, सत्यगुरु राय कृपा मज केली. पर्याय घडली सेवा माये, पर्याय घडली सेवा गाय, पर्याय घडली सेवा गाय. हो. कधी झालं हे? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आमचा अंगीकार केला त्यांनी. त्यांनी आपला अंगीकार करणं हेच जीवनाचं स्वातंत्र्य आहे. त्यांनी अंगीकार केला म्हणजे असं म्हणायचं आता मुक्त छंदानं आम्ही विहार करायला लागलो, स्वच्छंदानं. अरे पुरणपोळी खायच्या निमित्तानं गेलेला गावबा, पण किती प्रेम दिलो. मोजमाप आहे त्या प्रेमाचं. रोज पुरणपोळी लागायची त्या गावबाला, रोज. त्या गावबाची आई नाथ महाराजांकडे आली. बाबा, हे मी गरीबाची माऊली आहे, माझ्या पोटी हा पोरगा जन्माला आला, सगळं चांगलं यायचं, पण रोजच पुरणपोळी मागतो. आता रोज पुरणपोळी देऊ कशी आला? बरं बरं. मग नाथ महाराज म्हटले काय करायचं? आता तुम्हीच सांगा बाबा, तुमच्या वाड्यात ठेवता का याला? तुमच्या घरी नैवेद्य असतो म्हणजे रोज पांडुरंगाला पुरणपोळीचा. राहू द्या. नाथ महाराज म्हटले आपल्या वाड्यात खाईल तो पुरणपोळी, आवडते ना त्याला, खाऊ द्या. ते पोरग तिथं बसायचं, रोज त्याला पुरणपोळी. झालं असं, नाथ महाराजांनी त्याच्याकडे एक दोरी आणून दिली आणि सांगितलं या दोरीला एक गाठ पाडायची आणि जो आपल्याला पुरणपोळी खाऊ घालतो त्या परमात्म्याचं, त्या मालकाचं भजन करायचं. कसं करायचं बघ. हे गाठ पाडली की म्हणायचं राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. गाठ पाडायची नसं म्हणायचं. म्हण बरं. त्यानं ती घेतली दोरी, गाठ पाडायचा म्हणायचा पुरणपोळी, पुरणपोळी. अरे नाथ महाराज म्हटले पुरणपोळी नाही रे, रामकृष्ण हरी म्हण. तो म्हणे येत नाही बाबा मला ते. अरे गावबा, पुरणपोळी कोण खाऊ घालतं तुला? तर म्हटलं तुम्ही. अरे मी नाही, मलाही खाऊ घालणारा कोणीतरी मालक आहे, त्या मालकाचं भजन कर. त्याचं नाव नाही घेत, मग पुरणपोळी कशी खाऊ घालतील ते आपल्याला? हो गावबा म्हटले ते खरंय, त्यांचं नाव घेतलं पाहिजे. म्हण बरं. मग आता तो गाठ पाडायचा आणि म्हणायचा एकनाथ 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 एकनाथ. मला कोण राम, कोण कृष्ण आणि कोण हरी माहिती नाही हो. पुरणपोळी खाऊ घालणारा हा एकच बाबा मला माहिती आहे आणि त्या बाबाचं नाव आहे एकनाथ 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 एकनाथ. एकनाथ नाम घेता सुख वाटले चिता, एकनाथ नाम घेता, एकनाथ नाम घेता सुख वाटेल जेता, एकनाथ नाम घेता. आनंद गोपाळदासा, आनंद गोपाळदासा, धनीन पुरे गुण गाता, आरती एकनाथा. महाराजा समर्थ त्रिभुवनी
एकनाथा. एकनाथ एकनाथ म्हणता म्हणता तुम्हाला परिणाम सांगतो काय झाला. आपल्याला सगळ्यांना माहितीये, ज्या मंडळींनी भावार्थ रामायण हा ग्रंथ नाथ महाराजांचा वाचला, चांगल्या चांगल्या वाचकांच्या लक्षात येत नाही कुठं नाथ महाराज थांबले आणि कुठं ते पुरणपोळी खाणारे गावबा महाराज बोलायला सुरू झाले. राहिलेला उत्तरार्ध त्या गावबानं सांगितला. याला कृपा म्हणतात. इतकं दिलं सोकायला झालं. हे प्रेमानच कृपा झाली ना हो. तशी कृपा होत नाही. आपल्यावर का नाही होत? आपल्यावर नाही. पण ज्या दिवशी सदर हे निवडाल, इतक्या गुणानं विभूषित व्हाल, त्या दिवशी तुमच्या माझ्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज म्हटले, प्रेम रसासी सोकलू. ज्याला प्रेम पाहिजे त्यानं इकडे या. नाही आम्ही प्रयत्न करून राहिलो महाराज प्रेमा करता, तिकडे भेटलं नाही कोणाला. ते बापदादी गेले प्रयत्न करता करता, त्यांना जमलं नाही. तू काय तुझी बॅटरी चमकून राहिला, ये इकडे. ज्ञानोबारायनं सोडून प्रेम नाही. प्रपंचात प्रेम दिसतं असत नाही. ना पोराकडून, ना मुलीकडून, ना बायकोकडून, ना कुटुंबवत्सलाकडून. कोणताही कुटुंबातलं नातं घ्या, तुमच्या शरीराचा दुर्गंध येऊ द्या फक्त एखादा आजार होऊन, मग कळेल तुम्हाला आणि मला हे प्रेम देणार आहेत का. अरे ज्या लोकांना आपण खाऊ घातलं तेच देवाला प्रार्थना करता, यांचे हाल झाल्यापेक्षा हे गेले तर बरं होईल. इतकं कठीण प्रेम आहे इथलं प्रेम नाटकी आहे महाराज. वैकुंठवासी आमचे प्रल्हाद महाराज उदाहरण सांगायचे. तिथं प्रेम, अरे छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण आहे काय. जो प्रेम त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. म्हटले संक्रांतीचा सण आला, आताच येऊन गेला. चालल्या या, त्या मानानं भरपूर वेळ दिला तुम्ही आम्हाला. सावकाश जागबाई, तिला हाताला धरा, झोप येते बरं का. ते छोटे छोटे पोरं पण ते थोडा वेळ का बसत ना, ते आले पाहिजे. ते आता आजीजवळ जाईल बघा. जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे ना ते आजोबाचं आजीचं. कोण नातं आहे म्हातारपण. चला अहो, पोरांचा हट्टच लय अवघड असतो. आज माझी मुलगी म्हटली मीच येईल कीर्तनाला, उद्या तुम्हाला सुट्टी. मला सुट्टी म्हणे उद्या संडे. अगं म्हटलं जवळ नाही ते, मी 1 वाजता निघून राहिलो. ते म्हटलं मी येणार म्हणजे येणार. आणि आलीच ती. तिला आणावंच लागलं मला. कुठं बसली काय माहिती आता. खरंच आली बरं का, जोक नाही. बघा बघा तिकडे बसले बघा रामकृष्ण हरी, जागी बरं का अजून. नाही बरे जाताना आशीर्वाद घे या मंडळींचा. विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल. चला संक्रांत होऊन गेली. ते संक्रांतीचं उदाहरण द्यायचे प्रल्हाद महाराज. ते म्हटले संक्रांत आली बाईनं लाडू बनवले. प्रपंचात किती कठीण काम आहे. गोष्ट छोटी, विकोबाला किती जातं ते बघा. लाडू बनवले. लाडू बनवल्यानंतर मालकानं विचारलं, का ग संक्रांत लाडू बनवले नाही? मग बनवले ना, आण सगळेच आण. तिनं आणले. 5 लाडू बनवलेले होते. तो म्हणे 5च? एकतर 6 बनवायचे नाही तर 4 बनवायचे. हे 5 कसे बनवले तू? ती बाई म्हणे काय झालं आता हे 5 कोणी खावं? ती बाई म्हटली सोपं आहे, मी 3 खाईल, तुम्ही 2 खा. तू म्हणे कमाल झाली तुझी. तू काय मला महायुतीचं सरकार समजून राहिली का? हप्ता 1500 रुपये मी तुला देतोय म्हणून तुला जास्ती भेटेल. नाही मी 3 खाणार आहे, तू 2 खा. बायको म्हणे असं चालणार नाही. किती सामान्य फलकट गोष्ट आहे आता. नाही मी 3 खाईल, तुम्ही 2. तो म्हटला मी 3 तो 2. वाढलं ना भांडण. तर म्हणे आपण असं करू, जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईल आणि जो बोलणारच नाही तो 3 खाईल. इथून बोलायचं बंद करायचं. जो इथून पुढं पहिल्यांदा बोलीन, शब्द ज्याच्या तोंडातून निघेल तो 2 खाईल. ती बाई म्हणे मी काय कमी आहे का? चला बसले उपाशी तापाशी. 9 वाजले, 10 वाजले, 10-20 झाले, तरी कोणी काही बोले ना. कारण बोललं तर 2. हे द्रौपद आहे, पाठ करून ठेवा. हे बोललं तर 2. कोणीच बोलत नाही. आता हा बाबाही बोलत नाही, म्हातारी बोलत नाही.
वय झालेलं, मुलबाळ नाही, गावात कोणी नाही, नवीन जोडपं गावात आलेलं राहील. तशीच झोपून राहिले बुवा. सकाळ झाली. एक माणूस विचार करतो, हे बाई सकाळी 5ला उठते, सळा सारवण करते, आज काय झालं कडे 9 वाजले तरी घराच्या बाहेर कोणी येत नाही. त्याने आवाज दिला, सखाराम, अरे सखाराम, सखा, ए सख्या. कसं सखा नाही, सखाराम नाही, सख्या नाही, कोणीच आवाज देत नाही. तो म्हणे गड काहीतरी गडबड आहे. मावशी, आता मावसाच बोलत नाही तर मावशीला काय ताप झाला का बोलायला. तो आत गेला, त्याने दोघी पडलेली पाहिले. अरे, तो म्हणे हे तर गेले बापा, दोन्ही सारखेच एका दिवसात. पाहो, संक्रांत फारच वाईट निघाली हो यांच्याकरता. त्यानं दिला ना आवाज गावात, पाहुणे म्हातारी गेले हो, आणि दोन्ही सारखेच गेले बिचारे. काय बाकी त्यांचं. जवळचे 5 माणसं गोळा झाले. त्या 5 माणसामधल्या एका माणसानं ते दोन्ही बॉड्या पाहिल्या. लाडू बी खाल्ले नाही हो, तसेच आहे पहा. तो म्हातारा मनात म्हणे गळे हो, त्याच्या पायी हे सगळं चालू आहे. आता तुम्हाला काय सांगा. ते 5 जण म्हणत लाडू 5 आहे, आपणही एक खाल्ला असता, पण बरोबर वाटत नाही. ते बिचारे मेले दोघी, काय लाडू खाता यांच्याकडे. पण एक जण म्हणे का हो, एक तिरडी धरायला, तिरडी म्हणता की किडी म्हणता तुमच्याकडे, एक तिरडी धरायला 4 जण पाहिजे. 2 धरायला किती लागतील? 8. इथे तर 5च जण आहे. 2 तिरड्या धरता कशा? त्यात एक बुद्धिवान होता. तो म्हणे पा, एकच बनवान चांगली लंबी. ते म्हणत गड्या म्हणूनच तर आम्ही तुला सोबत ठेवतो. काय लका तुला डोकं दिलं देवानं. एकच तिरडी बनवली, एका तिरडीवर दोघांना झोपवलं. 4 लोकांच्या हातात तिरडी, एकाच्या हातात ते मडकं. राम बोलू बाई, राम बोलू, पण तरी कोणी काही बोले ना हो. कारण बोललं तर स्मशान भूमीत गेले, चिता रचली, ते चितेवर दोघांना ठेवलं, टेंबा पेटवला. तो गोल टेंबा फिरवला जातो आमच्याकडे असा अगोदर. तो बुडा म्हणे लेका बोललं कधी नाही तर हे पेटूनच देते ना आपल्याला, मरणच आहे आता. बरं, बुडी इतकी कडक, ते म्हणे मी मेली तरी बोलणार नाही, म्हणजे बोलणार नाही, मी 2 तर खाणारच नाही. शेवटी तो टेंबा लावणार. तेवढ्यात म्हातारा उठून बसला. म्हणे पाय, मी 2 खातो, तू 3 खाय बापा. तिथं किती माणसं होते? 5. ते वाटलं आता हे कोण झाले? भूत. आणि म्हातारीला सांगतोय मी खातो 2, तू खा 1, 2, 3, 4, 5. लेका राम्या 5च जण आहे आपण. जो पळत सुटले घरी, 6 महिने उठले नाही झोपेतून, 6 महिने. अरे महाराज म्हटले, या स्मशानात प्रेम शोधता शोधता तूच नाही, आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. दादा मेला पण जा मेला, आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नाथ पंत होई तैसा झाला, देखत देखत नाथ पंत होई तैसा झाला. उठा जागा बाजी, भैया आले मोठे, पंढरी वाजोरी तुझ्या ठाव नाही कोठे. देखत देखत नाथ पंत होई तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भैया आले मोठे. उठा 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 पाठी भैया आले मोठे. पंढरी वाजोरी तुझा भावनाही कोठे, भावनाही कोठे, भावनाही कोठे. इकडं कुठं आहे प्रेम? अरे स्मशानभूमीत यात्रा गेल्या लोकांच्या प्रेम नाही मिळालं.
बरं देवाकडे जायचं का महाराज? तिथं मिळेल, तिथं मिळतं. पण भक्ता राखे पायापासी. पण इतिहास जर शोधून पाहिला तर त्या बाबाला, या सावळ्या परमात्म्याला, विठुरायाला, या बाबाला जेव्हा प्रेमाची गरज पडली तेव्हा हा बाबाही संतांकडे गेला. कोणाकडं? पांडुरंग पिसा याची लागी झाला. पांडुरंग पिसा याची लागी झाला. मुक्ताईने पाजीला प्रेम पाना. मुक्ताईने पाजीला पांडुरंग पिसा याची लागी झाला. पांडुरंग पिसा याची लागी झाला. मुक्ताईने पाजीला प्रेम पाना. मुक्ताईने पाजीला. पांडुरंग पिसा याची लागी झाला. पांडुरंग पिसा याची लागी झाला. पांडुरंग पिसा, पांडुरंग पिसा याची लागी झाला. मुक्ताईने पाजीला प्रेम पाना. मुक्ताईने पाजीला. पांडुरंग पिसा याची लागी झाला. मुक्ताईने पाजीला. मुक्ताईने पाजीला. पांडुरंग पिसा याची लागी झाला. मुक्ताईने पाजीला प्रेम पाना. मुक्ताईने पाजला प्रेमाना. याची लागी झाला. मुक्ताईने पाजला प्रेम. मुक्ताईने पाजला प्रेमाना. अरे देव जिच्याकडे प्रेमाच्या पाण्या करता जातो ती मुक्ताबाई आहे, अर्थात संत आहे. त्यांच्याकडे गेल्याशिवाय प्रेमाची अपेक्षा कीर्तनात बसलेल्यांनी उभं राहणाऱ्यांनी करू नये. बिना ज्ञानेश्वरी वाचायचं कधी प्रेम मिळत नाही. प्रेम त्याच्या अंतःकरणात आहे ज्याच्या वाणीत ज्ञानोबर आहे. प्रेम त्याच्या अंतःकरणात आहे ज्याच्या वाणीत तुकोबर आहे. रोज काकडा हरिपाठ एवढं जरी घेतलं माणसानं तरी पण अंतःकरण प्रेमानं भरून जातं की नाही. संतांची वाणी प्रेम निर्माण करते महाराज. प्रेमाला जिथे जन्म घेता येतो ते संत चरण आहे. नाथ महाराज म्हटले इतकं मिळालं. प्रेम रसासी सोकलो. सोकायला झालं व इतकं प्रेम संत दरबारामध्ये आम्हाला मिळालं महाराज. पण ते प्रेम मिळवण्याकरता तुम्ही कोणतं साधन वापरलं हो? भूंकत भूंकत द्वारा आलो. भूंकत भूंकत द्वारा आलो.
याला ताल म्हणतात. काय ते रूपकात म्हणणं, ठाईत म्हणणं सोपं नाही. आता काही नाही, एकच ताल माहिती आहे फक्त, तालच आहे, ताल मिला. बाकी मी आधी बोलून गेलो प्रस्तावनेत, अनेक गायकांनी ज्यांच्याकडे तयारी करावी तालाची. मला आवडतं जेव्हा जेव्हा ढाले गुरुजी भेटतात, एकदम मुक्त कंठाने मी त्यांना सांगितलंय मला ऐकायला आवडतं. आणि मी खरं भोगता माणूस आहे, मला संगीतातली आवड आहे. मला काही रागदारी कळत नाही, गाता येत नाही. जे काय आहे ते श्री गुरूंचा काही थोडासा वाणीत प्रसाद आहे, तेवढंच चाली आपल्या म्हणायच्या. पण या मंडळींची खूप प्रचंड साधना आहे, सेवा आहे, प्रयास आहे. जो करेगा रियाज वही करेगा राज, असं म्हणतात ना. रियाजच मनुष्याला मोठा करत असतो, प्रयत्नच नाही. काही कमी अकलेत फुलपगार पाहिजे, होत नाही बापा. भुंकत भुंकत द्वारे आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. काय केलं हो तुम्ही? आम्ही भुंकलो. अरे भुंकणं काय बरं आहे का? कुत्र भुंकायला लागल्यावर खरं सांगा कोणाला तरी आनंद होते का? उलट त्याचं भुंकणं कधी बंद होईल त्याचीच आपण वाट पाहतो. पण आम्ही ते भुंकलो. नाथ महाराज म्हटले जे त्याला आवडतं. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. जे संतांना आवडतं, जे परमात्म्याला आवडतं ते आम्ही भुंकलो. आणि ज्ञान थारोळ्या, थारोळ्या शब्दाचा अर्थ आहे पुरी मोठेतून पाणी निघायचं आणि कशात पडायचं? चोपदार बाबा, थारोळ्यात पडायचं. त्या थारोळ्यातलं पाणी कशाला जायचं? गव्हाला, हरभऱ्याला, अख्ख्या रानातलं कोणतंही पीक असो त्या पिकाला ते पाणी जायचं. ज्ञान थारोळ्या बैसलो. नुसतं ज्ञानी केलं नाही, थारोळ्याचा अर्थ असा आहे त्या रानाला पाणी पाजण्याचं काम, जबाबदारीचं काम आमच्याकडे दिलं. ज्ञानेश्वरी पहिल्यांदा कोणी शुद्ध केली हो? नाथ महाराजांनी. अहो ज्ञानोबाऱ्यांनी प्रतच ज्ञानेश्वरीची शुद्ध करायला नाथ महाराजांकडे दिली. अजान वृक्षाची मुडी कंठाशी लागली. जेव्हा ज्ञानोबाऱ्यांच्या कंठाना अजान वृक्षाची मुडी लागली तेवढ्याला दुसरं तिसरं कोणी नव्हतं, नाथ महाराजांचाच स्वप्नात ज्ञानोबाऱ्या गेली आणि सांगितलं तुम्ही आळंदीला या. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढवे सांगितले मात, सांगितले मात मजला गे. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात, श्री ज्ञानदेव येऊनी 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 स्वप्नात. अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, त्वरेनं वेगानं या. माझ्या कंठाला ती मुळी लागली. अहो इतिहासाचं सांगतो, ज्ञानोबारांच्या समाधी दर्शनाला ती मुळी काढायला जेव्हा नाथ महाराज गेले तेवढ्याला दिंडी घेऊन गेले. मग काही मंडळी सोबत आले, नाथ महाराजांचा भक्त परिवार. जेवणाचं साहित्य सोबत होतं. आता भोजनाचं साहित्य 2-4-5 दिवसाचं शिल्लक, पण समाधी काही दिसत नव्हती. घनदाट जंगल, इंद्राणीचं तीर, सगळं जिकडं पहाव तिकडं झाडं, वृक्ष, लता, वेली. आता मुडी काढावी कशी, आत शिरावं कसं, तीर्थविवरातून जावं कसं, दरवाजा आहे कुठं? समाधी कक्षात आपल्याला जायचंय, ग्रहात जायचंय, समाधी गर्भात. आणि त्यात दिवस चालले, भुका लागताय, अन्न नाही जवळ, काही नाही. एक नवीन दुकानाची निर्मिती झाली तिथं. आणि एक जण सांगायला आला, महाराज दुकान पडलं आमच्या आळंदीत नवीन. हो. आणि तो वाणी म्हणतोय त्या नाथ महाराजांना जेवणाचं साहित्य घेऊन जावं. कोण होता तो वाणी? झाले ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री घेवो, आले सामुग्री घेवो, आले सामुग्री घेवो. ज्ञानदेव वाणी, आले सामुग्री
झाले राम झाले ज्ञानदेव वाणी. ज्या नाथ महाराजांचं पोट भरण्याकरता ज्ञानेश्वर महाराज अन्न घेऊन येतात, त्यांचं प्रेम किती असेल नाथांवर. म्हणून प्रेम रसासी सोकलो, ज्ञान थारोळ्या बैसलो, या दोन्ही गोष्टी आम्हाला मिळाल्या. याचं कारण भुंकत भुंकत द्वारी आलो, संत द्वारी कुत्रा झालो, भुंकत भुंकत द्वारी आलो. म्हणून प्रेमरसासी सोकलो आणि म्हणून ज्ञान थारोळ्या बैसलो. विठोबार कुमाई बोला कुंडली कबरदा महाराज की जय, सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. ज्या ज्या संतांनी आपल्याकडे उपदेशाचं काम आणलं, कीर्तनाची वेळ जवळजवळ संपलेली. 8:35 कीर्तन चालू झालं, तसं तर 10:35 झाले. कीर्तन संपलं पाहिजे होतं आतापर्यंत, पण संपलं नाही. मग काय, संपेन ना. पिंगळा झाल्याशिवाय कीर्तन संपल्यासारखं ऐकणाऱ्यांना वाटत नाही, तर झालं कसं. बाकी बाकी अजून सगळ्यांच्या आवडीचं आहे ते. तेवढं म्हटल्याशिवाय काही कीर्तन झाल्यासारखं तुम्हाला वाटत नाही. आता माझा काही दोष आहे बाबा, तुम्हाला आवडतं मुकेश राऊत यांना आवडत आहे की नाही, वारकरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमात ऐकलंय सगळ्यांनी. चला, प्रेम मिळालं, ज्ञान मिळालं, पण हे भोंकण्याच्या आधारावर मिळालं. ज्या ज्या संतांनी ज्ञानदानाचं काम केलं ते सगळे संत तुम्ही पहा. तुमच्या विदर्भ प्रांतामध्ये सुद्धा अनेक संत झाले. अहो, काही संतांनी आजही राज्य सरकारने ज्या गाडगे महाराजांच्या नावाने सुचिता मोहीम सांभाळवी लागते, त्या गाडगे महाराजांचं विदर्भ माहेरघर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भात झाले, अनेक महात्मे विदर्भात झाले. त्यांनी आपापल्या परीनं जगाला देण्याचं काम केलं. दिवसभर गावं झाडावं नाथ महाराजांनी, या गाडगे महाराजांनी, आणि रात्री लोकांची मनं झाडावी महाराज. हो, किती प्रेम समाजाचं. आवाज द्यायचे मारुतीरायाच्या पारावर बसून, या हो बेलोरा या. आता गाव झाडलं, आता कीर्तन करू थोडा वेळ. मग लोक जायचे. ते काही तारीख घेतल्यावर कीर्तनाला जायचे नाही, अगोदर गावात जायचे, गाव झाडून स्वच्छ करायचे, आणि मग त्या गावात गेल्यानंतर लोकांना आवाज द्यायचे, आता तुम्ही या, आपण कीर्तन करूया. कोण? गाडगे महाराज. त्यांचं वर्णन बघा किती गोड आहे. माझ्या डेबुजी सारखा संत नाही कोणी जगी, ज्या नाही केले बोल त्यानं लुटली रे सुगी. अंगी चिंध्याचली आले हो, अंगी चिंध्याचली आले, हाती डोबर मातीचा, दिस फिरन कितीही चाले कीर्तन रातीचा. हो, लाखो रुपयाची राशी हो, लाखो रुपये फेकायची माणसं, लाखो रुपयाची राशी, ज्याच्या बोलीनं खियेली, पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजरच येली. किडे जन्मेगा किती हो, किडे जन्मेगा किती, कोण मोजते त्या येले, हिरासाच व्हावा गा पुन्हा वराडी मायले, हिरासाच व्हावा गा पुन्हा वराडी मायले. ओ माझ्या 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 ओ माझ्या गाडगे बाबाचं मोठेपण सांगू काय.
आम्हा वराडी लोकाची तीच होती बापा माय. आम्हा वराडी लोकाची तीच होती बापा माय. कर्मयोगी गाडगे महाराज. अरे गावही झाडले आणि लोकांचे मनही झाडले. ज्याच्याकडं आलेलं काम त्या संतांनी केलं. काय ज्ञानदानाचं काम आम्हाला आमच्या श्रीगुरूंनी दिलं. याला म्हणतात ज्ञान थारोळ्या बैसलू. पण एवढं सगळं तुम्हाला दिलं का? सरळ भंगाचा भाव आहे का? कुत्रा भुंकताला हिता, तो हिता करता भुंकताला म्हणून दिलं. एक, संती हात ठेविला माथा, तो हस्त कृपे करता आला म्हणून दिलं. दोन, कुत्र्या गळ्याची साखळी, तो मायेच्या बंधनातून मोकळं व्हावा म्हणून भुंकत भुंकत आला होता म्हणून दिलं. तीन, केली संतानी मोकळी. चार, या चार गोष्टी राहिलेल्या मधल्या दोन चरणामध्ये नाथ महाराज म्हटले ज्या आम्हाला दिल्या, आमची भूमिका संतांकडे जाण्याची स्वच्छ होती म्हणून आम्हाला मिळाल्या. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. अहो भुंकत भुंकत जर इतकं संतांच्या दरबारातून आम्हाला मिळालं तर मग त्या संतांच्या दारात आपल्याला भुंकत जायला अडचण काय? फक्त काही भुंकू नका. जे त्यांना अपेक्षित आहे ते भुंका, नाही तर झुंबराबर झुमशराबी आणि त्याच्याबरोबर आपली खराबी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक ताड़ी, सब एक साथ ताड़ी ताड़ी. थोड़ा आवाज द्या. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. 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 एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. 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 पिंगळा 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 महादारी बोले बोलत होते का? पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोलत होते का? पिंगळा महादारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे. दांगळ दिगागे. अवघा धाकड दिगा ग. अवघा धाकड दिगा ग. अवघा धाकड दिगा ग. अवघा धाकड दिगा ग. शेत जाना तुम्ही देत जाना पिपरीवाळाच्या गाई हो. देत जाना तुम्ही देत जाना पिपरीवाल्या गाई हो. करुणी उचित हो, करुणी उचित प्रेम घाली, प्रेम घाली हृदयात हो, हो. दान मागायात आलो दान मागायात. दान मागायाच आलो दान मागायाच. दान मागायाच आलो दान मागायाच. सुया घ्या तुया घ्या मनी घ्या. मनी घ्या. दाताचं दातवण घ्या ग कुणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. हम वाग्या सो हम वाग्या. वाग्या. प्रेम नगरावारी सावध
दोन्ही भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकद्वारी इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी वाद बुदली ज्ञान दिवटी उदळा महाद्वारी बोध मुरळी ज्ञान उदा महाद्वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी दूर फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डोल फिरवितो तुम्ही डोल ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगुडुगु ऐका डौल 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 फिरवितो तुम्ही डोल ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका तुम्ही डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका सब एक साथ धन्यवाद पिंगळा बहादुरी पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा 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 पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी हे रोज आहे का फार ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागलं तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. ताण घेता कोणाचा? आपल्या आनंदात आपल्या मस्तीत आपल्या सुखात जीवन जगायचं. बस परमात्म्याच्या कृपेत संतांच्या कृपेत जीवन जगण्यात जो आनंद आहे तो जगात कुठं नाहीये. थोडा वेळ हसा थोडा वेळ नाचा. काही काही माणसं हसणं विसरले. हसून घे. हे 300 वर्ष नाहीये 50-60चा खेळ आहे. बुचकाई लागली तर मरून जायची नाट्याकनं. चांगले चांगले होते. तो अर्ध जग जिंकलेला सिकंदर हात हालत होते पेटीच्या बाहेर. तो म्हणत होता कळू द्या जगाला मी रिकाम्या हाताने चाललो. आणि तू काय तुझ्या अरे मस्तीतून खाली आहे बाबा जरा. संत वाङ्मयात शिर ज्ञानोबा तुकोबारांच्या दारातला कुत्रा झाला तरी तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तिचं लागणारी लाच सुद्धा उद्धाराच्या दिशेनं जाते. त्यामुळं महाराज म्हटले आम्ही त्या सदरात गेलो. आमची माईची साखळी मोकळी झाली. आमचं हित झालं. आम्हाला ज्ञान मिळालं. आम्हाला प्रेम मिळालं. 4 गोष्टी 4 चरणात सांगितल्या. पण का हो महाराज मुळात त्याचा स्वभाव विषारी. आणि विषारी कुत्र्याला एवढं सगळं दिलं कोण का? त्या विषाऱ्या कुत्र्याजवळ विषच राहू नये याकरता संतांनी आम्हाला रिकामं केलं. बोथर केलं. दिगंबर बाबा म्हणा एका जनार्दनी पुतरा एका जनार्दनी पुतरा एका जनार्दनी पुतरा एका जनार्दनी पुतरा पाडुनी गेला बोधरा पाडुनी गेला बोधरा आलो भूकत
जनार्दनी कुतरा दात पाडोनी केला बोथरा भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान तारोळ्या बैसलो. तो विषाचा कुतरा आम्हाला आमच्या जीवनातून संतांनी वजा करून दिला आणि दात पाडोनी केला बोथरा. आता विषच राहिलं नाही, दातच राहिले नाही, विषाचा संबंध काय? हे कशामुळं घडलं हो? भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. झालेली सेवा आदिशक्ती चितकला मुक्ताबाईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. सगळ्यांना विनंती आहे, आपण कधीतरी आदिशक्ती मुक्ताबाईच्या दिशेनं एकदा वर्षातून येण्याचा प्रयत्न आपण आवर्जून करावा अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि म्हटलं ना आपण सुरुवातीला परत म्हणायचं का? रेल्वे लाईन पोलीस आहेत बघा, पंजाबजी चव्हाण, वा वा, त्यांना सामर्थ्याने ऐकायचे बाबा एक चरण म्हणूया, काय काळजी करू नका. पोलीस आहेत, रेल्वे लाईनला आहेत, किती आनंद आहे इकडे आले ते, आहे की नाही? नाही आनंद आहे. तुमच्या कार्याला सलाम आहे आमचा.
इथं मला खूप चांगलं वाटलं, समाधान वाटलं. सगळी तरुण पोरं आल्या भेटले. गोहत्येबद्दल, धर्मरक्षणाबद्दल, सनातन वैदिक हिंदू परंपरेबद्दल इथले तरुण जागरूक आहे, याचा मला आनंद आहे. त्यात सगळ्या तरुणांच्या पाठीशी आपण कायम उभं असलं पाहिजे अशी सगळ्यांना विनंतीसुद्धा करतो. पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शहीदाचं स्मारक तेवढं या वर्षात पूर्ण करा बाबा, एवढी विनंती. तुम्ही म्हणाल बाहेर कोण आला ना, आम्हाला वाटतं तेवढं झालं पाहिजे. निश्चित ते स्मारक आपण उभं कराल अशा विश्वासानं आपल्याकडे बघतो. झालेली सेवा आदरणीय हरिभक्तपरायण सगळ्याच महाराज मंडळींच्या सेवेमुळं, सहकार्यामुळं संपन्न झाली. श्रद्धेय दिगंबर महाराज कुठे, श्रद्धेय रामानंदजी ढारे गुरुजी, श्रद्धेय रामकिसन महाराज, बंधू गणेशजी महाराज जटाळे, आदरणीय विठ्ठल महाराज डोकर, वैभव महाराज बांगर, आदरणीय सगळीच महाराज मंडळी, कृष्ण महाराज, सगळ्यांना वंदन करतो. आपल्या सेवेला विराम देतो. साहेबांची इच्छा आहे म्हणून तेवढं ऐकूया. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा, गण गण गणात होते, ओ गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात बोते, ओ गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पदतीर्थाचे प्राशन करीता, पदतीर्थाचे प्राशन करीता, ओ मुखी झळकले आजू, मुखी झळकले आजू, माय माऊली गजाननाने, माय माऊली गजाननाने, क्षणात पुसले आजू, ओ क्षणात पुसले आजू. शेगावीला चला जाऊया, शेगावीला चला जाऊ, आनंदाच्या माहेरा, सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा, संकट जाई माघारा, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.